पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता रखडणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले आजचे सर्वात मोठे निर्णय. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नसेल त्यांना 23व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते किंवा त्यांना लाभ मिळण्यासाठी दिरंगाई होऊ शकते. नवे नियम काय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आहे. या योजनेचा 23वा हप्ता रखडू शकतो. त्याच कारण नवीन नियम सरकारने आत्ता युनिक फार्मर आयडी अनिवार्य केलेली आहे. आयडी नसेल तर आत्ता बँकेही पैसे देणार नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची आर्थिक मदत 3 टप्प्यामध्ये दिली जाते. मात्र आगामी 23व्या हप्त्यासाठी सरकारने फार्मर रजिस्ट्री म्हणजेच युनिक फार्मर आयडी बंधनधारक केला आहे. ज्या शेतकऱ्याकडे हा आयडी नसेल त्यांना 23व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते किंवा त्यांना लाभ मिळण्यासाठी दिरंगाई होऊ शकते. त्याचबरोबर केंद्र सरकारने काही राज्यातच फार्मर आयडी अनिवार्य केलेली आहे. ते म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य केली आहे. शेतकरी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने फार्मर आयडी बनवू शकता. ऑनलाईनसाठी अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जाऊन शेतकरी स्वतः नोंदणी करू शकता. तर ऑफलाईनसाठी जवळील CSC सेंटरवर किंवा कृषी विभागामार्फत आयोजित विशेष शिबिरामध्ये जाऊन हे कार्ड बनवून घेता येईल. 23व्या हप्त्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली युनिक फार्मर आयडी बनवून घेणे. असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.